झी 24 तास एक पाऊल पुढे. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये जातोय तर त्याच्याकडे त्यांचं जास्त लक्ष जातं. तर ते जाऊन ते जर पुढे चालू शकले तर राहतील. आणि काँग्रेस हायकमांड सुद्धा जेव्हा ठरवतं कुठला मुख्यमंत्री ठेवायचा, तर येणारी जी महाराष्ट्रात पुढे लोकसभेची असतील, विधानसभेची ज्या निवडणुका आहेत, त्या निवडणुका पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढलो तर महाराष्ट्रामध्ये जास्त खासदार आणि जास्त आमदार आपण आणू शकू, असं जर त्यांना वाटलं तर ते पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांचा पेपर पूर्ण करायला निश्चित वेळ मिळेल. अगदी. आणि सध्याची जर परिस्थिती बघितली तर काँग्रेसचा सुरुवातीला जो विरोध होता तो आता अंतर्गत विरोध तो आता कमी होत चाललाय, हे पण आपण म्हणू शकतो की स्वच्छ प्रतिमेचा भविष्यातला फायदा काँग्रेसला पण आता दिसायला लागलाय का? निश्चितपणे त्यामुळेच त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना आणलं. कारण त्यांना ज्यावेळेस मधली जी काही आमदारांनी सोनिया गांधींना पत्र लिहून कळवलेलं होतं, अंतर्गत नाराजी होती, हा जो सगळा अंतर्गत विरोध होता त्या विरोधाविषयी नाही, त्यामुळे त्यांना असं कुठेतरी जाणवलं की अशा प्रकारे काम करून आज निर्णय होत नाहीत. निर्णय घ्यायचे असतात ते पार्टी हायकमांडलाच घ्यावे लागतात. म्हणून जेवढं तुम्ही आंदोलन कराल किंवा जेवढं तुम्ही त्यांना काढा अशी मागणी कराल तेवढं पार्टी हायकमांड कधी ऐकत नाही. म्हणजे पार्टी हायकमांड जो निर्णय घेते तो निश्चितपणे या मुख्यमंत्र्याचा पक्षाला किती फायदा आहे किंवा या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली आपण जर निवडणुका लढलो तर आपल्याला किती जागा मिळू शकतील, हे गणित त्यांचं महत्त्वाचं असतं. म्हणजे किती आमदार विरुद्ध आहेत किंवा किती खासदार विरुद्ध आहेत याला त्यांच्याकडे फारसं महत्त्व नसतं. आणि हे लक्षात आल्यामुळे आज मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पक्षातनं फार विरोध होताना आज दिसत नाही. अगदी शेवटी आपण बघूया आजचा रोखठोक प्रश्न. आजचा प्रश्न होता, मुख्यमंत्र्यांची 2 वर्षातली कामगिरी समाधानकारक आहे का? बघूया लोकांनी या प्रश्नावर काय कौल दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांची 2 वर्षातली कामगिरी समाधानकारक आहे का? 21% लोक म्हणतात की होय समाधानकारक आहे. सुमारे 71% लोकांना ही कामगिरी समाधानकारक वाटत नाहीये. तर साधारण 9% लोक तटस्थ आहेत, त्यांना अजून याबाबत त्यांनी पेपर तपासलेला नाहीये, त्यामुळे त्यांनी कुठलेही मार्क दिलेले नाहीयेत. शेवटी असं प्रकाश जोशी म्हणाले त्याप्रमाणे विद्यार्थी हुशार आहे, मात्र हा विद्यार्थी प्रत्यक्ष अभ्यासामध्ये लक्ष घालतो की एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजमध्ये जास्त वेळ जातो, हे बघणं आता इथून पुढच्या काळामध्ये महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेप्रमाणे स्वतः मुख्यमंत्री सुद्धा हा कार्यक्रम निश्चितपणे बघत असतील. लोकांचा पोल काय आहे, लोकांचा कल काय आहे, हे सुद्धा यातून स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे याचा पुढच्या काळामध्ये 2014 पर्यंत कसा परिणाम होतो, हा कमी काळ मुख्यमंत्री कशा अधिक चांगल्या पद्धतीनं त्याचा उपयोग करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. तूर्त धन्यवाद सगळ्यांचे या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल. प्रकाश जोशी, गिरीश कुबेर, निशिकांत भालेराव आणि अभय टिळक, तुम्हा चौघांचेही धन्यवाद आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल आणि या विषयावर अभ्यासपूर्ण चर्चा केल्याबद्दल. रोखठोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. झी 24 तास एक पाऊल पुढे.